होतं, कॉलमचा काहीसा लोड या ठिकाणी भिंतीवर मध्ये ट्रान्सफर होऊ शकतो, त्यामुळे भिंतीला क्रॅक जाण्याची बिल्डिंगमध्ये व्हायब्रेशन्स होतात आणि त्या व्हायब्रेशन्समुळे काही क्रॅक्स डेव्हलप होतात. तर एखादा क्रॅक जर डेव्हलप झाला तर तो यापर्यंतच राहावा, तो क्रॅक या ठिकाणी पुढे डेव्हलप होऊ नये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याचशा लोकांच्या आपल्याला खूप साऱ्या कमेंट्स, आपल्या मित्रांच्या खूप साऱ्या कमेंट्स आपल्याला येत होत्या की ऍक्च्युअल साईटवरती काम कसं केलं पाहिजे, कामामध्ये पैसे कसे वाचले पाहिजे आणि मजबूत काम कसं झालं पाहिजे. त्यासाठीच आपण आज दोन गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सील बँडचं महत्व म्हणजे पाटली बीमचं महत्व, तो पाटली बीम का दिला जातो त्याचं महत्व काय, आणि दुसरी गोष्ट बांधकामामध्ये कॉलम आधी केला पाहिजे की बांधकाम आधी केलं पाहिजे. या दोन गोष्टी तुम्हाला आपण डिटेल्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा या ठिकाणी खूप सारा वेळ आणि पैसा या ठिकाणी वाचणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ही एक बंगला आहे आणि बंगल्यामध्ये आपण एक मास्टर बेडमध्ये उभे. तर या मास्टर बेडमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, हा जो आहे हा याला म्हणतात सील बँड, म्हणजे आपल्या मराठीमध्ये त्याला पाटली बीम देखील म्हणतात. हा एक पाटली बीम आहे आणि हा पूर्ण थ्रूआउट तुम्हाला दिसेल की पूर्ण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि हा का घेतला जातो, तर जनरली ज्यावेळेस बांधकाम केलं जातं तर पूर्ण बांधकाम एका वेळेस केलं गेलं नाही पाहिजे. त्यावरती 1.2 मीटर किंवा 1.4 मीटर मध्ये एक सील बँड म्हणजे पाटली बीम दिला गेला पाहिजे आणि उर्वरित बांधकाम हे नंतर केलं गेलं पाहिजे. तर हे का केलं पाहिजे, तर ज्यावेळेस एखादा समजा भिंतीला कधी अनइवन लोड ट्रान्सफरमुळे जर भिंतीवरती लोड आला आणि किंवा भिंतीला जर क्रॅक गेला किंवा काही भूकंप असेल किंवा काही धक्क्यांमुळे ज्यावेळेस बिल्डिंगमध्ये व्हायब्रेशन्स होतात आणि त्या व्हायब्रेशन्समुळे काही क्रॅक्स डेव्हलप होतात, तर एखादा क्रॅक जर डेव्हलप झाला तर तो यापर्यंतच राहावा, तो क्रॅक या ठिकाणी पुढे डेव्हलप होऊ नये यासाठी हा सील बँड दिला जातो. यामुळे भिंतीची स्ट्रेंथ वाढते आणि आपली जी वॉल असते तिची स्ट्रेंथ अजून वाढते आणि ती मजबूत बनते. त्यामुळे सील बँड हा खूप गरजेचा आहे. तर या ठिकाणी प्रत्येक ब्रिक वर्क असेल, 4 इंच भिंत असेल, 9 इंच असेल किंवा 6 इंच असेल, कोणतीही भिंत असेल, कोणतेही ब्रिक वर्क असेल, तर त्यामध्ये 1.2 ते 1.4 मीटरला एक सील बँड दिला गेला पाहिजे. त्यामुळे तुमच्या भविष्यात तुमचं घर, तुमची बिल्डिंग आणि तुमची भिंत सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे सील बँड हा नक्की द्या. सील बँड म्हणजे काय असतं, एक कॉन्क्रीट असतं, यामध्ये 2 बार्स टाकले जातात आणि त्यावरती एक 3 ते 4 इंचाचं कॉन्क्रीट केलं जातं आणि उर्वरित बांधकाम हे त्यावरती केलं जातं. तुम्ही बघू शकता थ्रूआउट हा सील बँड या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर ह्या रूमलाच नाही तर थ्रूआउट जर तुम्ही पूर्ण बघितलं तर पूर्ण या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या ठिकाणी देखील हा सील बँड देण्यात आलेला आहे. त्यामुळे या अशा गोष्टींमुळे तुमचं बांधकाम चांगलं बनतं. याला खर्च देखील अतिरिक्त काही येत नाही. हाय त्या बांधकामात, हाय त्या खर्चात, हाय त्या मजुरीत तुमचं हे काम होतं. त्यामुळे अशा छोट्या गोष्टी या ठिकाणी विसरत जाऊ नका आणि या कामात आणा. अजून एक गोष्ट मित्रांनो, जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे आरसीसी स्ट्रक्चर आहे, म्हणजे फ्रेम स्ट्रक्चर आहे. आरसीसी मध्ये स्ट्रक्चरल मेंबरचं कास्टिंग असेल, स्ट्रक्चरल मेंबरचं काम हे आधी केलं जातं आणि उर्वरित काम हे नंतर केलं जातं, म्हणजे बांधकाम नंतर केलं जातं. या ठिकाणी बघू शकता, हे जर कॉलम असेल, बीम असेल आणि स्लॅब असतील, या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आधी कास्ट केल्या गेल्या आणि नंतर बांधकाम केलं जातं. तर हे का केलं जातं, जसं की मी सांगितलं, ज्यावेळेस काही व्हायब्रेशन्स होतात किंवा काही भूकंप असेल किंवा कोणत्याही गोष्टी ज्यावेळेस होतात, त्यावेळेस स्ट्रक्चर हे ही फ्रेम पूर्ण एकच असली पाहिजे आणि बांधकाम हे नंतर केलं गेलं पाहिजे. तर बऱ्याचशा लोकांचा गैरसमज असतो ग्रामीण भागामध्ये असतो जनरली, की बांधकाम हे आधी केलं गेलं पाहिजे आणि कॉलमचं कास्टिंग हे नंतर केलं पाहिजे. तर त्यांचा काय समज असतो की आधी बांधकाम केलं आणि नंतर या ठिकाणी कॉलम कास्ट केला तर या ठिकाणी जॉईंट हा चांगला बनतो, या ठिकाणी क्रॅक जात नाही. तर याच्यापेक्षा तर तुमचं बांधकाम हे कधी पण नंतर केलं गेलं पाहिजे आणि हा कॉलम आधी गेला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस बांधकाम आधी केलं जातं आणि कॉलम नंतर कास्ट केला जातो, त्यावेळेस काय होतं, बीम असेल किंवा कॉलम असेल याचा लोड हा, कारण या ठिकाणी खूप एक बॉन्ड तयार होतो, या दोन्हींचा बॉन्ड म्हणजे ब्रिकवर्कचा आणि कॉलमचा बॉन्ड तयार होतो. ज्यावेळेस कॉलम नंतर कास्ट केला जातो, त्या बॉन्डमुळे काय होतं, कॉलमचा काहीसा लोड या ठिकाणी भिंतीवर मध्ये ट्रान्सफर होऊ शकतो. त्यामुळे भिंतीला क्रॅक जाण्याची भीती असते. त्यामुळे आरसीसी मध्ये कधी पण कॉलम हा आधी कास्ट केला पाहिजे, नंतर बांधकाम केलं पाहिजे. तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्ष द्या, त्यामुळे तुमचं बांधकाम सुरक्षित राहील आणि तुमचे पैसे देखील वाया जाणार नाही. धन्यवाद. कोणत्या काही समस्या असेल किंवा तुम्हाला काही शंका असेल, तुमच्या प्रतिक्रिया असेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आम्ही तुम्हाला नक्कीच या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर काय असेल मित्रांनो, बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या केल्याने तुमचं बांधकामाचा खर्च हा कमी होऊ शकतो आणि तुमचं बांधकाम मजबूत होऊ शकतं. तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या हक्काच्या आपल्या चॅनलला रिअल्टी एक्सपर्ट मराठीला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ अशा माणसांसोबत शेअर करा, अशा मित्रांसोबत शेअर करा की ज्यांना त्यांच्या घराचं काम करायचं आहे. हा व्हिडिओ नक्कीच कोणाला तरी हेल्प नक्कीच होणार आहे. त्यामुळे त्यांना हा नक्की शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.